नमस्कार, मी ऋषी देसाई मोठ्या बातमीला सुरुवात करतोय। काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज तेलंगणात दाखल होते। लवकरच महाराष्ट्रातही या यात्रेला सुरुवात होईल। दक्षिण भारता एवढी गर्दी आता महाराष्ट्रात जमणार का, हा मोठा प्रश्न आहे। राहुल गांधींचा करिश्मा महाराष्ट्रातही दिसणार का, महाराष्ट्रातल्या वाटेवरूनही लोंढे दिसणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतो। एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं नियोजन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर आता तेवढीच गर्दी पुन्हा नव्यानं महाराष्ट्राच्या वाटेवर आणण्याचं आव्हान नसणार आहे। अर्थात दक्षिण भारतातनं ही सगळी गर्दी राहुल गांधींच्या प्रेमापोटी एकवटली होती, पण महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणानंतरही काँग्रेसची लोकप्रियता कायम आहे। असलेली लोकप्रियता ही राहुल गांधींच्या वाटेवरून चालणार का, हा साधा सरळ सवाल आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील 11 राज्यातून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे। कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून आज पुन्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली असून कर्नाटकातील त्यांच्या यात्रेचं शेवटचं पाऊल असणार आहे। आज यात्रा तेलंगणात पहिलं पाऊल ठेवेल आणि लवकरच महाराष्ट्रातूनही या यात्रेला सुरुवात होईल। मात्र महाराष्ट्रात राहुल गांधींसोबत इतर राज्यांसारखा जनसमुदाय येईल का, ही शक्यता, चर्चा आणि याबद्दलच्या अनेक बातम्या आता सुरू झालेल्या आहेत। कारण राहुल गांधींना आतापर्यंत मिळालेला तुफान प्रतिसाद, हा तुफान प्रतिसाद महाराष्ट्रात कायम राहणार का, की नवचित्र पाहायला मिळणार, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मोठी बातमी पाहतोय आपण। महाराष्ट्रातही या यात्रेला थोड्याच दिवसात सुरुवात होईल, पण दक्षिण भारतातनं आलेले गर्दीचे लोंढे, गर्दीचं प्रेम, राहुल गांधी नावाचा करिश्मा जो दक्षिण भारतानं पाहिला होता। खरं तर मागील काही वर्षाच्या राजकारणात काँग्रेसची जादू दक्षिण भारतातून ओसरली गेली आहे आणि प्रादेशिक पक्षांना आपली मांड घट्ट बसवली आहे असं वाटत असताना राहुल गांधींचा दौरा, त्यांच्या वाटेवर फुलणारे काँग्रेसचे झेंडे, क्षणाक्षणाला महिला वर्गाचा, लहान मुलांचा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, ग्रामस्थांचा असणारा सहभाग हा लक्षणीय होता। गाड्यांच्या ताफ्यापेक्षाही चलणाऱ्या लोकांचं प्रेम हे राहुल गांधींच्या या सगळ्या निमित्तानं दिसत होतं। जोई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। जोई, राहुल गांधी थोड्याच दिवसात महाराष्ट्रात येतील, प्रश्न साधा सरळ आहे, लोंढे जमणार का? ऋषी, जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा आहे ती आज तेलंगणामध्ये पोहोचलेली आहे आणि 7 नोव्हेंबरला त्यांची यात्रा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या यात्रेला सुरुवात होणार आहे। सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची यात्रा जी आहे नांदेड जिल्ह्यापासून सुरू होणार आहे। आमंत्रण जी आहे ती महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना देण्यात आलेलं आहे, शरद पवारांना दिलेलं आहे, उद्धव ठाकरेंना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या भारत जोडो यात्रेमध्ये नेमकं कोण कोण सहभागी होणार आहे, विशेष करून जेव्हा ती भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये येणार आहे हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं राहणार आहे। ऋषी, या सगळ्यात प्रश्न हाच आहे, कारण दक्षिण आपल्यासोबत भाई जगताप जोडले जात आहेत। भाई, स्वागत लोकशाही न्यूजमध्ये। साधा सरळ प्रश्न आहे, दक्षिण भारतात राहुल गांधींना तुफान प्रतिसाद मिळतोय। विशेषत्वानं काँग्रेसची जादू दक्षिण भारतात होती, पण मागील काही वर्षात प्रादेशिक पक्षांची जी बैठक होती ती इतकी वाढली होती की काँग्रेसला कसा प्रतिसाद मिळेल, किंबहुना ही सरळ साधी एकट्या माणसाची चालण्याची वाट होती, त्याला गर्दी मिळत गेली आणि तुफान असं यश मिळालं। प्रश्न आता असा आहे की तेलंगणाच्या पुढे ज्यावेळी महाराष्ट्रात येईल त्यावेळी राहुल गांधींकडे माणसं त्यांच्या मागे कशा पद्धतीनं जोडली जातील आणि काँग्रेसचं संघटन या बाबतीत कशा पद्धतीनं नियोजन करते? असं आहे ऋषी, सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। आपण दिवाळीच्या पूर्वसंध्येला बोलतोय, त्यामुळे तुम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि भारत जोडो ही नुसती यात्रा राहिली नाही, ते एक अभियान आहे, एक क्रांती आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या विरोधामध्ये कसलंही माध्यम नसताना महात्मा गांधींनी पूर्ण देशभर अशा पद्धतीने लोकांना जोडलं। दुर्दैवाने 75 वर्ष झालेल्या लोकशाहीला आज परत एकदा त्या क्रांती करावी लागते। हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे आणि देशाच्या सरकारच्या हिटलरशाहीच्या पुढचं हे त्यांना लोकशाहीने उत्तर देण्याचा हा प्रयत्न राहुल गांधींचा आहे। आपण आता म्हणालात ते खरं आहे की कन्याकुमारीवरनं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्हालाही आश्चर्य वाटलं। अगदी पहिल्या दिवसापासून जो काही प्रतिसाद मिळत गेला आणि तो इतक्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे
त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ना की काँग्रेस कसं नियोजन करणार आहे, नियोजन करण्याची आवश्यकता यासाठी नाही. नियोजन म्हणजे क्राऊड गोळा करणं असा जर तुमचा मतितार्थ असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. लोकच जोडत चाललेले आहेत. लाखो लोक पाठीकडे चालतात. कोणाला माहित नसतं कोण कुठून आलाय, कोण कुठून आलाय. सगळे काँग्रेसचेच आहेत असंच म्हणण्याची गरज नाही. सिव्हिल सोसायटी असतील, NGOज असतील, सामाजिक संस्था असतील, बाकीचे सगळे असतील, जे लोक या देशाच्या लोकशाहीची, ज्यांना खरोखर चिंता आहे, घटनेची चिंता आहे, या देशाची जी घटना आहे ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज उघडपणे आणि मोकळेपणाने बोलतोय, आज त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. ज्यांना चिंता आहे ते सगळे जोडले जातात आहे. आता आपला तो पुढचा प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये कसं काय. मी आपल्याला एक गोष्ट फक्त आठवण करून देऊ इच्छितो. आपण जेव्हा याच्यावरनं निघाल्याच्या नंतर, केरळवरनं निघाल्याच्या नंतर, या पूर्णतः भारत जोडोला, नफरत छोडो भारत जोडो अभियानाला जे मिळालेलं प्रचंड यश आहे ते उत्तरोत्तर दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यातनं जात असताना ते तर होईलच, परंतु महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल आणि थेट अगदी काश्मीर पर्यंत हे उत्तरोत्तर वाढत जाईल. कारण प्रत्येकाच्या मनातली ती खदखद आहे. राहुल गांधींनी या सगळ्या त्यांच्या खदखदीला एक वाट करून दिलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. आज एक व्यक्ती या आधुनिक काळामध्ये 3600 किलोमीटर चालते आणि कसल्याही प्रकारचा वापर, साधनांचा वापर न करता दररोज 25 किलोमीटर चालणं हे अतिशय मोठं आणि धाडसाचं काम राहुल गांधी ते फक्त आणि फक्त भारत जोडण्याचं काम करत आहेत. या देशाचे लोक जोडण्याचं काम करत आहेत. नक्कीच भाई, लोकशाही भाई या सगळ्या संदर्भात प्रश्न असा आहे की आता म्हणजे राहुलजींनी सिद्ध केलंय की ते गांधी आहेत, राहुलजींनी सिद्ध केलंय की काँग्रेस अजूनही आहे. आता माझा प्रश्न तुमच्यासाठी एवढ्याला महत्त्वाचा आहे की 2014ला आपण प्रत्यक्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं बोललोय, त्याच्यानंतर 19लाही बोललोय. काँग्रेस संपवणार, काँग्रेस शिल्लकही ठेवणार नाही असं म्हणत असताना 19लाही एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रानं अगदी मान्य करावं लागेल. आणि हा प्रश्न वारंवार काय येतो, ज्यावेळी महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नियोजन असतं तेव्हा केंद्र स्तरावर कमी पडतं. तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण लोक तुमच्यावर प्रेम करतात. लोकांनी तुम्हाला एवढं भरभरून विधानसभेला दिलं. आता तोच मुद्दा आहे. कदाचित तो राहुल गांधींचा ताफा वाटेनं आपल्या चालत चालत माणसं जोडत येईल, पण हे देशासाठी संजीवनी आहे, पक्षासाठी संजीवनी दिसण्यासाठी. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर सोशल मीडियावरनं प्रश्न विचारले जात आहेत, बाळासाहेब थोरात चालतील का, अशोक चव्हाण चालतील का, भाई जगताप चालतील का, लोंढे चालतील का, पटोले चालतील का एवढा प्रवास. या प्रश्नाची उत्तरं काय आहेत पदाधिकारी म्हणून? नाही, असं आहे की कारण काय झालंय, मोदींच्या गोदीमध्ये बसलेला जो मीडिया आहे ते काय दाखवते मला माहित नाही. पण आम्ही कन्याकुमारीलाही चाललो, मी कर्नाटकामध्येही चाललो, आता तेलंगणाला मी चाललोय. असं आहे की कंटिन्यू त्यांच्या बरोबर याच्यामध्ये चालता येणार नाही. म्हणजे याच्या अर्थाने म्हणतोय मी, महाराष्ट्रामध्ये आम्ही कंटिन्यू आहोतच. मी आहे, नाना पटोळे आहेत, बाळासाहेब चालतील. प्रश्न तो नाही की कोण चालतंय, नेते कोण चालतंय, ते त्यांच्या बरोबर असतीलच असतील. प्रश्न असा आहे की तुम्ही नवसंजीवनीचं म्हणताय, ते खरं आहे. ज्यांनी काँग्रेस संपवण्याच्या भाषा केल्या त्यांना एकच गोष्ट आम्ही सगळ्यांनाच सांगतो, कुठलीही संघटना अशी संपत नाही. आणि ज्या संघटनेने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते तर संपण्याच्या गोष्टी सोडा, ती दिवा स्वप्न ठरतील ह्या सगळ्या लोकांची. परंतु आज जे गोष्ट खरी आहे की सगळ्या राज्यातनं जात असताना त्या राज्यातलं जे नेतृत्व आहे ते त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालतात आहेत. आम्ही सगळे चालणार आहोत. आणि मात्र आम्हाला ती काश्मीर पर्यंत जाता येणार नाही, कारण इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, मला मुंबईच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आम्हाला ते चालूही देत नाहीत. आम्ही गेल्याच्या नंतर ते सांगत असतात, आप अपने राज्य में जाओ, आप अपने प्रदेश में जाओ और वहां काम करो. म्हणजे ते राहुल गांधींना दाखवण्यासाठी किंवा जनतेला दाखवण्यासाठी आपलं काय आता ते राहिलं नाही. कारण हा काही इव्हेंट नाही आहे, लक्षात घ्या. हे एक चळवळ सुरू झालेली आहे, जे मी म्हटलं तसं स्वातंत्र्यानंतरची ही दुसरी क्रांती आहे या देशामध्ये.
स्वातंत्र्य वाचवण्यासाठी क्रांती आहे. त्यामुळे किती वेळ चाललं यापेक्षा त्यांच्या बरोबर चालणं हा एक महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं. तुम्हाला पटेल न पटेल हा तुमचा ज्याचा त्याचा प्रश्न झाला, कारण अजूनही विचार स्वातंत्र्य या देशामध्ये अबाधित आहे. तो पुढे का राहील नाही राहील मला माहित नाही. तर मीडियाने दाखवलं नाही तरी आज तरी आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेले अधिकार आम्ही वापरू शकतो. भविष्याचं मला चिंता आहे, देशाच्या नागरिकांना चिंता आहे, म्हणून हे सगळे नागरिक रस्त्यावर आपल्याला राहुलजींच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच मला सांगावं. नक्कीच भाई, खरं तर मीडिया दाखवते की नाही दाखवते तर हा माझाही आक्षेपाचा मुद्दा नाही आहे, तुम्ही तो करू शकता. पण मी मागच्या 10 मिनिटापासून फक्त एकाच विषयावर आणि तुम्हाला कुठेही न टोकता समर्पक बोलतोय. माझा पुढचा प्रश्न, तुम्ही या संपूर्ण यात्रेतनं चालता, मी महाराष्ट्र वारंवार का म्हणतोय, महाराष्ट्र ही भूमी गांधींची आहे, महाराष्ट्र ही भूमी आंबेडकरांची आहे, शाहूंची आहे, फुलेंची आहे, एक समतावादी आणि पुरोगामी विचार देणार आहे. आज आपण सगळेच विसरत चाललोय. अगदी स्पष्टपणे मान्य करा, राजकीय पक्षाच्या कचाट्यातनं बाहेर येऊन, की आपण लोकशाही नावाची गोष्ट विसरत चाललोय, मतदानाचा अधिकार विसरत चाललोय, संविधान विसरत चाललोय, जो तो स्वतःच्या स्वार्थासाठी घेतोय. अशा परिस्थितीत लोक हातातला मोबाईल सोडून, वैयक्तिक स्वार्थ सोडून, त्या सुखाची व्याख्या सोडून एका निरपेक्ष भूमीनं फक्त चालत राहतात. या गोष्टीकडे तुम्ही ज्यावेळी यात्रेत होता त्यावेळी तुम्हाला कशी दिसली यात्रा? मी खरं सांगतो तुम्हाला, मला ह्या गोष्टीचा खरा आनंद वाटतोय की आपण अशा पद्धतीने ही मांडणी करताय जी की आवश्यक आहे, जी काळाची गरज आहे. यासाठी नाही की तुम्ही या यात्रेचं विवेचन करताय म्हणून नव्हे. कारण झालंय असं की आम्ही ऐहिक सुखामध्ये इतके बुडालेलो आहोत, आम्ही डायलॉग विसरलेलो आहोत, आम्ही चालणं विसरलेलो आहोत. आणि हे विसरत असताना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही लोकशाही सुद्धा विसरत चाललो की काय, असा एक संभ्रम नक्कीच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज त्याचाच गैरफायदा घेत नरेंद्र मोदींचं सरकार, RSS प्रणित हे जे काही सरकार चाललंय ते त्यांचा अजेंडा, धार्मिक अजेंडा या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेली 8-9 वर्ष जर आपण पाहिलं तर देश अतिशय रसातळाला नेण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. आणि आता त्या जनतेला ते जागृत झालेत. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, ते मोबाईल मधून आता बाहेर येऊ इच्छितात, कारण मोबाईल मध्ये सगळे दफन होऊन जातील, संपून जाऊ आपण सगळं, या देशाची लोकशाही संपून जाईल आणि मग आमच्या समोर पर्याय राहणार नाही, आम्हाला विचार मांडता येणार नाही. आजही संसदेमध्ये किंवा याच्यामध्ये विचार मांडले जात नाही, म्हणून राहुल गांधी रस्त्यावर आलेले आहेत. लक्षात ठेवा, हे विचार मांडण्याचं जे संधी मिळाली असती त्यांना, मग ते काळे कायदे असतील, शेतकऱ्यांचे, आमच्या कष्टकऱ्यांचे, कामगारांचे काळे कायदे असतील, किंवा अनेक जे काय ह्या 9-10 वर्षामध्ये जे काय दिव्य बघायला मिळालं ह्या देशाला, ज्या पद्धतीने ह्या देशाच्या लोकशाहीचे हिंडवडे निघतात आहेत, आता हे सर्वसामान्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून या यात्रेकडे एक, म्हणून मी क्रांती हा शब्द वापरला. दुर्दैव आहे या देशाचे की 75 वर्षापूर्वी एका महात्मा गांधीने एक क्रांती केली होती. ती पारतंत्र्यात असताना दुर्दैवाने दुसऱ्या गांधीला, राहुल गांधीला स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाले असताना हे सगळं करावं लागत आहे. हे याचं हे आहे, या नरेंद्र मोदी सरकार, हे भाजपच्या सरकार, त्यांच्यामुळे ही पाळी सर्वसामान्यावर आलेली आहे असं मला सांगता येईल. आणि होय, या यात्रेतनं खूप प्रेरणा आपल्याला घेता येईल. या देशाचं वैशिष्ट्यच ते आहे, विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा, या सगळ्या याच्यामध्ये हा देश एकत्र गुंफला गेलेला आहे. तर तो एकाच गोष्टीमध्ये गुंफला गेलेला आहे, सर्व धर्म समभावातच तो गुंफला गेलेला आहे. आणि तिथेच लोकशाहीचा आत्मा आहे. त्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने बळकटी देण्याचं काम, पवित्र काम राहुल गांधी करत आहेत. आणि त्यामध्ये अनेक नावं कोणाचीच मला नाही घेता येणार, इतकी लाखो लोक, इतके हजारो सगळ्या सामाजिक संस्था, काही पक्ष सुद्धा. मुंबईमध्ये मी जे 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी मी याला, कारण मुंबईमध्ये ही यात्रा न आल्यामुळे आम्ही मुंबईमध्ये ते काढलं आणि सगळे पक्ष आले त्याच्यामध्ये. म्हणजे भाजप त्यांना घ्यायचंच नव्हतं आणि आप, ह्या 2 आणि ह्याचा OSCच्या MIM, ह्या 3 जर पक्ष सोडले तर प्रथम हे झालं असेल मुंबईमध्ये
जवळजवळ 7-7.5 किलोमीटर आम्ही ऑगस्ट क्रांती मैदानमधून आम्ही चालत निघालो आणि सगळ्या पक्षाचे नेते एका याच्यामध्ये एका प्रेरणेने एका विचाराने आम्ही सगळे चालत गांधी पुतळ्यापर्यंत आलो. हाही आपल्याला माहिती असेल, आपण त्या दिवशी दाखवलं असेल आणि दाखवलं आहात असं मला माहिती आहे. आणि म्हणून हा प्रश्न फक्त राहुल गांधी काय करतात आहे, काँग्रेस काय करते आहे हा नसून या देशातले सर्वसामान्य. नक्कीच भाई, अगदी एक शेवटचा आणि पक्षीय प्रश्न विचारतोय. काँग्रेसची गंमत ही आहे की काँग्रेसला ज्यावेळी देश जोडला जातो त्यावेळी काँग्रेसची ताकद वाढते. अगदी स्पष्ट आहे, म्हणजे ज्यांना राजकारण कळतं ते, आणि मी स्पष्ट विधान करतोय. आज देश जोडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या नजरेतनं दक्षिण भारताच्या राजकारणात, म्हणजे आता कर्नाटकातनं तेलंगणा आलंय, तुम्ही किती नाही म्हटलं तरी DMK असेल, AIADMK असेल, केरळमधला CPM असेल, CPI असेल, अगदी तेलंगणातली नवीन चंद्रशेखर राव यांची पार्टी असेल, दक्षिण भारताला या सगळ्यात राहुल गांधींच्या चालण्यानं काँग्रेसला काय ऊर्जा मिळाली? आता उत्तर मला पक्षीय दिलं तरी चालेल. नाही, अगदी कसं आहे माहितीये का, मी ह्याचं मूल्यांकन आपण एक हे म्हणून विश्लेषक म्हणून आपण ह्याचं मूल्यांकन जरूर करा. माझ्या दृष्टीने किंवा एक मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आणि एक तिरंग्याचा सिपाही म्हणून आयुष्याची 40 वर्ष मी या विचाराशी जोडलेला आहे. आज जरी मी अध्यक्ष असलो तरी, परंतु मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की एक भावना, देशाच्या प्रती आपली कमिटमेंट, देशाच्या लोकशाहीशी असलेली कमिटमेंट आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे हा विचार, हा सगळा आता साऊथ मधून आपल्याला सगळ्याला पाहायला मिळतो. राजकारणाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर तुम्हालाही चांगलं माहिती आहे की साऊथच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या खालचा भाग जो आहे हा पहिल्यापासून सुद्धा भाषिक अतिशय कट्टरवादी भाषिक आहेत ते सगळे. आणि त्यामुळे तिथल्या ज्या काही ज्या आहेत स्थानिक याचे प्रांतिक पक्ष आहेत त्यांचा नेहमीच दबदबा राहिला. तो आजचाच नव्हे, अगदी DMK पासून ADMK झालं, त्याच्यानंतर आता तेलंगणामध्ये सुद्धा 2-3 पार्ट्या झाल्या वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. कर्नाटकामध्ये हे आहे, खरं आहे की काँग्रेसचं अनेक वर्ष राज्य राहिलं, भाजपचं सुद्धा राज्य राहिलं. तोडफोडच्या राजकारणात त्यांनी परत एकदा तिथे काय केलंय ते आपल्याला माहिती आहे. केरळमधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे काँग्रेसला प्रेरणा मिळणारच, ते मिळतच आहे आणि ते मिळणं यासाठी सुद्धा आवश्यक आहे. एक देशाचा नागरिक म्हणून मी सांगतो की या देशाच्या नागरिकांनी सातत्याने 2 वेळा नरेंद्र मोदींना निवडून दिलं, या अपेक्षेने दिलं की हा देश 2 पावलं पुढे जाईल. परंतु दुर्दैवाने असं झालंय की हा देश अतिशय रसातळाला नेण्याचा पाप नरेंद्र भाई नक्कीच नक्कीच, म्हणजे एकूणच तुमच्या बोलण्यावरना विश्वास वाटतो की महाराष्ट्रात ही गर्दी महाराष्ट्रात ही गर्दी जमेल असा एक विश्वास आहे. आता फक्त आउट ऑफ द सिलेबस पण या निमित्तानं आलेला प्रश्न, एक छोटी वेगळी बातमी आहे की राहुल गांधींच्या निमित्तानं राजीव गांधी फाउंडेशनवर त्यांच्या आर्थिक निधीची चौकशी, बंदी असे निर्णय घेण्यात येत आहेत. राहुल गांधी, राजीव गांधी हे जे विचार आहेत ते अशा प्रकारच्या निर्बंधाची राजकीय कारवाई करून संपतील? अगदी थोडक्यात उत्तर असं आहे की आपण गेली 9 वर्ष काय पाहतोय, विशेषतः गेली 4-5 वर्ष ईडी हे कोणाला माहिती होतं का? अहो ते याच्या लग्नामध्ये याचं काय ते राऊतांच्या मुलीच्या टेलर, हो त्यांच्या तिकडे ईडी, म्हणजे हे सगळं षडयंत्र त्यांनी सगळ्याच प्रयत्न केलं. तुम्हाला ही साधी गोष्ट बघा, राहुल गांधी निघाले तर त्यांचा T-शर्ट 1.5 लाखाचा वगैरे वगैरे असल्या अतिशय खालच्या दर्जाच्या हीण प्रवृत्ती आपण सगळी पाहिलेली आहे, त्याला लोकांनी उत्तर दिलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे करणं आणि बघणं नक्कीच गरजेचं आहे आणि ते होईल अशी आमची दिवसेंदिवस खात्री वाढती आहे की लोकांना आता जर समजा की अशा पद्धतीचं का तो डायलॉग आहे नफरत छोडो भारत जोडो, कारण वातावरणच देशाचं इतकं गढूळ करण्यात आलेलं आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे, तो त्यांचा अजेंडा ते चालवतात आहेत. परंतु आता लोकांना ते कळलंय की नाही, अशाने देश पुढे जाणार नाही, आपल्याला एकत्रितरित्या जाणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळे लोक जे आपल्याला दिसत आहेत जोडलेले
ते तशा पद्धतीने नक्कीच. एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं देश जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष कुठलाही असला तरी कुणीतरी देशासाठी चालतोय, त्याच्यासोबत आपण चालायला पाहिजे. ही उत्सुकता दक्षिण भारतात दिसली, ती महाराष्ट्रातल्या विचारभूमीवर दिसणार का, हा सवाल महत्त्वाचा आहे. धन्यवाद बाई या सविस्तर विवेचनाबद्दल. दरम्यान एक फार मोठा एक संदेश चालतोय असंच म्हणावं लागेल. अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुलजी खरं तर नामसाधर्म्य आहे, बाकी काहीच नाही प्रश्न. या सगळ्यात एक फार मोठा लोंढा जो चालत आलेला आहे तो या पुढच्या काळात महाराष्ट्राच्या भूमीवर तसाच दिसेल का, यात आता पदाधिकाऱ्यांचीही गरज आहे की देशाचीच गरज आता महाराष्ट्रातून प्रवाहित होईल. अतुलजी, एक गोष्ट लक्षात घ्या की या पदयात्रेवर अनेक असे आरोप करण्यात आले. केरळ नंतर ही यात्रा लोक राहणार नाहीत, 300-400 लोकांच्या सोबतचे असतील तेच राहतील, अशा पद्धतीच्या शंका ज्या आहेत त्या सिंधियासारख्या लोकांनी, जे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी सुद्धा केलेल्या आहे. पण मुळात ही यात्रा लोकांच्या प्रश्नावर आहे, बेरोजगारीवर आहे, वाढत्या महागाईवर आहे, दडपशाहीवर आहे, देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे त्याच्यासाठी आहे. आणि लोकांपर्यंत स्वतः एक नेता जातो आहे, 3600 किलोमीटर चालतोय लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांना जोडतोय. द्वेष, राग, मत्सर जो आहे तो या देशामध्ये जो निर्माण करण्यात आलेला आहे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, भाषेच्या नावावर, प्रांताच्या नावावर, तो कमी व्हावा आणि बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून ते राहुलजी चालतात आहे आणि लोक भेटतात आहे. ऋषी, मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्या आयोजन समितीमध्ये आहोत. मी तेलंगणाचा मीडिया इन्चार्ज आहे भारत जोडोचा. कालच मी तिथनं आलो. सामान्य लोकांची इतकी प्रचंड उत्सुकता आहे आणि सामान्य लोकांना असं वाटतं की त्या गांधीला तर आम्ही पाहिलं नाही, त्या दांडी यात्रेमध्ये, त्यांच्या त्या पदयात्रेमध्ये विनोबा भावेंच्या आम्ही राहू शकलो नाही. पण आज देशाच्या याच्यावर पुन्हा तिसरी यात्रा निघते आहे, तर आपण यांच्यासोबत राहिलं पाहिजे, कारण आपला देश अडचणीमध्ये आहे. आतापर्यंत लोकांना मार्ग नव्हता सापडत, आता लोकांना मार्ग दिसलेला आहे. राहुलजींनी मार्ग दाखवलेला आहे. प्रचंड लोक जे आहे ते जनसमुदाय जोडतो आहे. महाराष्ट्र तर वारकऱ्यांचा आहे, महाराष्ट्र मुळातच यात्रेचा आहे, लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या परंपरेचा आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा आहे, तुकाराम माऊलीचा आहे. तर इथे तर आम्हाला लोक फोन करून विचारतात की आम्ही सामील कसं व्हायचं. आम्ही त्यांना सांगतो की बाबा रे, आम्ही राहण्याची सोय करू शकत नाही, त्या पट्ट्यामध्ये काही राहण्याची जागा नाही आहे, तुम्ही या. तरी लोक. अतुलजी, माझा हाच प्रश्न आहे. अतुलजी हाच प्रश्न आहे. तुम्ही स्वतः त्या यात्रेत येतात आणि थोडंसं राजकीय हा भाग काहीसा मी काही क्षण बाजूला ठेवतो आणि मी तुम्हाला एक महाराष्ट्राचा सजग नागरिक, ज्याने महाराष्ट्राच्या मातीचे, ज्याच्यावर संस्कार आहेत, महाराष्ट्राचं राजकारण तटस्थपणे ज्यांनी पाहिले, त्या लोंढेंना प्रश्न आहे. खरं तर आज आपण अशा काळात जगतोय की जिथं कुठल्याच विचाराची कोणाला गरज नाही आहे. अशा काळात जगतोय की जिथं आपल्याला मोह मोठा होतोय. इथं देशासाठी चालणारी माणसं आजही लाखो कोट्यावधी एका नेतृत्वाला, ज्याला राजकीय शक्तीनं त्याची चेष्टा केली आहे, राजकीय शक्तीनं त्याला दूर फेकलंय, असा माणूस ज्यावेळी त्याच्या मागोमाग चालतायत, किती भव्यपण दिसतंय. मला आता प्रवक्ते म्हणून नको, या देशाचा नागरिक म्हणून तुमची प्रतिक्रिया हवी आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, या देशाचं मूळच जे आहे ना ते प्रेमभाव बंधुभावाचं आहे. या देशामध्ये जे काही झालं, ज्या काही क्रांत्या झाल्या, त्या प्रेमभाव बंधुभावासाठीच झालेल्या आहेत. आणि आज लोक का जुळतात आहे की लोकांना एक आशेचा किरण दिसतो आहे, लोकांना एक दिसत आहे की या देशासाठी, देशाच्या प्रश्नासाठी एक व्यक्ती चालतो आहे. आणि असा व्यक्ती ज्याला शहजादा, ज्याला आळशी, ज्याला सुट्ट्यांवर जातो, त्याला काही देणं घेणं, अगदी हाच मुद्दा महत्वाचा आहे. याच्यावर करोडो रुपये खर्च झाले, हजारो करोड रुपये खर्च झाले, जनतेच्या कराच्या पैशातले पैसे खर्च झाले त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी. आता काय झालेलं या यात्रेने, तुम्हासारख्या जे सामान्य लोक आहेत त्यांना प्रत्यक्षात तो दिसतोय ना. राहुलजी प्रत्यक्षात त्यांना भेटतात आहे, चर्चा करतात आहे. अनेक समूह सकाळी चालतात 3 तास, संध्याकाळी 3 तास चालतात, दुपारी आणि संध्याकाळी चालल्यानंतर हे सगळ्या लोकांशी भेटतात, बोलतात. त्यामुळे लोकांना हे माहिती होत आहे की त्यांची प्रतिमा जी मलिन केली आहे ती राजकीय दृष्ट्या मलिन केलेली आहे. आणि प्रत्यक्षामध्ये ज्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे सर्व प्रकारचे सोल्युशन आहे, जेवढे प्रॉब्लेम देशामध्ये आहे ते सर्व प्रकारचे सोल्युशन आहे, अगदी इन्कम टॅक्स लागणार नाही. महाराष्ट्रातलेच वकील गेले होते, काय त्यांचं ते डिबेटमध्ये तर कधी समोर उभे राहत नाही, पण ते घेऊन गेलेले होते बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या नावाने. काय झालं, कुठलीच गोष्ट लागू झाली नाही. उलट आज बेरोजगारीच्या खाईमध्ये या देशातला तरुण आहे. 25 वर्षाखालची लोकसंख्या 52% आहे, 35 वर्षाखालची लोकसंख्या किती 66% आहे. त्या देशामध्ये बेरोजगारी भयावह आहे, परवडणारी आहे का? पण काल सुद्धा देशाचे पंतप्रधान धनत्रयोदशीच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी लोकांची थट्टा आणि टिंगल करतात. 75,000 नोकऱ्या घेऊन आले.
अहो तुम्ही रेल्वेच्या नोकऱ्या केल्या, तुम्ही बँक्स विकल्या, 11वर आणल्या, त्या 5 आणि 5वर आणणार आहेत. पहिले 7 होत्या, 719 झाल्या, 1927 झाल्या होत्या. आणि सामान्य माणसाला बँकेचे दरवाजे जे आहेत ते उघडे झालेले होते. दरवर्षी आम्ही बँकेत 50,000, डिफेन्समध्ये 1.5 लाख, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 68 ते 69,000, युपीएससीच्या वेगवेगळ्या, फक्त सिव्हिल सर्व्हिसेस नाही, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये 20,000, अशा 4.5 लाखाच्या जवळपास जागा ज्या आहेत दरवर्षी भरल्या जात होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा, 70 लाख जागा जवळपास याच भरलेल्या होत्या. 1,10,00,000 जागा तर त्यावेळेस नेहरूजींनी एका वर्षात दिलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जनतेच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आता कुठे गेलं? 70 रुपयाचं तेल 210 रुपयापर्यंत गेलं. सगळ्याच गोष्टीची महागाई झाली. पेट्रोल जगभरामध्ये स्वस्त झालं असताना लोकांना महागाईमध्ये देण्यात आलं. आता पराठ्यावर 18% टॅक्स. अतुलजी, या सगळ्या प्रश्नांचं चिंतन करताना ज्यावेळी ही महाराष्ट्रात यात्रा येईल त्यावेळी तुम्हाला अपेक्षित असणारा जो फॉलोअर आहे, ही यात्रा कशी असेल? महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश करण्यापासून ते महाराष्ट्राच्या भूमीतनं बाहेर पडेपर्यंत ही यात्रा देगलूरमधनं महाराष्ट्रामध्ये येईल. तिथे झेंडा एक्सचेंज होईल. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या हातामध्ये झेंडा देतील आणि मग तिथून यात्रा सुरू होईल. नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये प्रचंड मोठी 5 लाखाची त्यांची एक सभा होणार आहे. असा अंदाज आहे आमचा की ज्या पद्धतीने लोक जमा होतात आहे, ज्या पद्धतीने सभा त्यांच्या होतात आहे, एक 5-1 लाख लोक जे आहेत ते लोक नांदेडच्या सभेमध्ये येतील असा आमचा कयास आहे. त्यानंतर ती जाईल हिंगोलीला, मग कळमनुरीला, मग जाईल ती वाशिमला, वाशिमवरनं ती अकोल्यामध्ये बाळापूरला जाईल, तिथून ती शेगावला जाईल. शेगावला पण प्रचंड मोठी जनसभा जी आहे ती आयोजित करण्यात येणार आहे. तिथे सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त लोक जे आहेत त्या सभेमध्ये सामील होतील असा एक कयास आहे. कारण लोक स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात आहेत. तिथून ती जळगाव जामोदला जाईल आणि जळगाव जामोदवरून मग ती मध्य प्रदेशमध्ये जाईल. असा एकूण 14 दिवसाचा प्रवास जो आहे 381 किलोमीटरचा हा महाराष्ट्रामधनं ही यात्रा करणार आहे. अतुलजी, भीती वाटत नाही? आता हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही ज्या पट्ट्यातनं आता महाराष्ट्रातनं ही संपूर्ण यात्रा नेणार आहे तो भाजपचा बेल्ट आहे आणि तिथं सहजासहजी यात्रा जाऊ देईल असं वाटतं? बघा, या यात्रेमध्ये जनसमुदायाचा आत्मा आहे. या यात्रेमध्ये जनसमुदायाची यात्रा झालेली आहे. ही भले आता पहिले एक राहुल गांधींच्या नेतृत्वात ती यात्रा होती, आता ती यात्रेने जनसमुदायाचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे. या जनसमुदायाच्या यात्रेला अडवण्याची ताकद कोणत्याही तानाशाहामध्ये, कोणत्याही डिक्टेटरमध्ये सुद्धा नाहीये. जनसमुदाय हा, आणि जनसमुदाय एकदा जेव्हा रस्त्यावर उतरतो ना तेव्हा मोठे मोठे तानाशाह जे आहे ते आपल्याला घरी गेलेले दिसलेले आहे. नक्कीच या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातनं आता नियोजन आपलं म्हणजे दौऱ्याचं नियोजन सांगितलं, पण काँग्रेसचं संघटन आणि प्रदेशात्मक नियोजन कशा पद्धतीनं सुरू आहे? प्रदेशाचे जेवढे कार्यकर्ते आहे या जनसमुदायाला डायरेक्शन देणे, या जनसमुदायाला सामील होत असताना त्यांना त्रास कमी झाला पाहिजे, या जनसमुदायासोबत राहुलजींचं आणि मोठ्या नेत्यांचं इंटरॅक्शन घडवून आणणे, यांचे जे प्रश्न आहे ते मूळ प्रश्न हे राहुलजीपर्यंत गेले पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये जिथे कुठे आमची सत्ता असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे मुद्दे घेऊन लढणार आहोत ते मुद्दे ह्या जनसामान्यांचे राहणार आहे. मी आपल्याला सांगितलं की राहुलजी ज्या ज्या लोकांना भेटतात त्या लोकांचं नियोजन करून देणे, त्या लोकांना राहुलजीपर्यंत नेणं सोपं करणे, राहुलजींना लोकांमध्ये जाऊ देणे, हा जो आहे हा उद्देश आहे. आणि एक लक्षात घ्या ऋषी, तुम्ही ज्या व्यक्तीच्या घरामध्ये 2 लोकांची खून झाली, त्याला असोसिनेशन तुम्ही राजकीय शब्द म्हणा, पण आमच्यासाठी तर खून आहेत ते. त्यांनी आपले बलिदान दिलं, सर्वोच्च बलिदान. इंदिराजी असतील, राजीवजी असतील, त्या घरातला व्यक्ती याचं आयुष्य किती म्हणजे धोक्याचं आहे, किती धोका आहे, तरी पण तो व्यक्ती देशाच्या एकात्मतेसाठी, एकतेसाठी आणि प्रेमावासाठी लोकांमध्ये जाऊन मिसळतोय, ही गोष्ट अद्भुत आहे. आणि हे मी नाही, हे एक तेलुगूमध्ये एक महिला म्हणत होत्या की तुम्ही असं कशी रिस्क घेता, तुमच्या घरामध्ये असं झालंय, काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं, आम्ही कोणाकडे बघायचं. म्हणजे एक आश्वासकता जी आहे ती राहुलजींच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेली आहे, ती प्रत्यक्षात दिसते आहे. ही गर्दी काही आणल्या गेलेली नाहीये, कोणी कोणाला ये म्हणत नाहीये, लोकांची फोन येत आहेत. नक्कीच आम्हाला सामील नक्कीच हा एक विचार आहे आणि तो विचार देशाच्या प्रमुख मार्गावरून देश जोडण्यासाठी निघाला आहे, एवढं मात्र सार्वत्रिकरित्या आपण नक्कीच बोलू शकतो. धन्यवाद लोंढेजी तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. देशातल्या 11 राज्यातनं भारत जोडो यात्रा निघाली आहे, पण ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार त्यावेळी त्याचं गर्दीचं स्वरूप काय असणार आहे, गर्दीचा संपूर्ण प्रवाह कसा चालणार, हा खराच विचार मंथनाचा भाग आहे आणि त्या निमित्तानं केलेला हा संवाद होता.